राम राम मंडळी. महाराष्ट्राची कुस्ती ही केवळ खेळ नसून ती एक फार मोठी परंपरा आहे. अनेक पिढ्यांपासून ही परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे. गावोगावी मातीच्या आखाड्यात घाम गाळत तयार झालेले पैलवान, गुरु शिष्य परंपरेतून घडलेले संस्कार, शिस्त, संयम, कष्ट आणि आत्मसन्मान या सगळ्यांवर महाराष्ट्राची कुस्ती उभी आहे. कुस्ती हा खेळ कधीही दिखाव्यावर उभा राहिलेला नाही. इथे ताकद, टेक्निक, डावपेच, मनोबल यांची खरी परीक्षा होते. म्हणूनच कुस्तीला समाजात मानाचं स्थान आहे. आणि आजही अनेक कुटुंब, अनेक पैलवान या परंपरेवर अभिमान बाळगून आहेत. परंतु अलीकडच्या काही वर्षात महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानात काही बदल जाणवू लागले आहेत. हे बदल सगळ्यांच्या लक्षात येत असले तरी त्यावर उघडपणे बोलण्याची हिंमत फार कमी लोक करत आहेत. मनोरंजन कुस्तीच्या नावाखाली नेपाळचा एक पैलवान, त्याचं नाव देवा थापा, महाराष्ट्राच्या कुस्ती मैदानात उतरू लागला. त्याची कुस्ती पारंपरिक कुस्तीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची आहे. मैदानात माकड उड्या मारणे, अतिशय वेगात हालचाली करणे, काही वेळा मुद्दाम प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हावभाव करणे, असे प्रकार त्याच्या कुस्तीत वारंवार दिसतात. हे पाहताना काही प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येते, गर्दीही वाटते आणि टाळ्यांचा खडखडाट होतो. हे मान्य करायला हवं. पण इथे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही गर्दी कुस्ती पाहायला येते आहे का, की केवळ करमणुकीसाठी येते? कुस्ती आणि करमणूक यामध्ये फरक आहे. तमाशा ही सुद्धा आपलीच लोककला आहे, आपली संस्कृती आहे आणि तिचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही. तमाशाचं स्थान वेगळं आहे आणि कुस्तीचा आखाडा वेगळा आहे. दोन्हीचा सन्मान राखणं गरजेचं आहे. पण जेव्हा कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीपेक्षा करमणूक जास्त दिसू लागते, तेव्हा विचार करण्याची वेळ येते. आज अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की गर्दी वाढते म्हणजे कुस्ती वाढते. पण फक्त गर्दी वाढली म्हणजे कुस्ती वाढली असं होत नाही. चांगल्या, दर्जेदार, कडक आणि काटा कुस्त्या घेऊन गर्दी वाढवली तर त्यात काहीच वाईट नाही. उलट ती कुस्तीच्या विकासाचीच खूण आहे. पण जर गर्दी फक्त माकड उड्या, वेगवान हालचाली आणि हास्याचे क्षण पाहण्यासाठी येत असेल आणि प्रत्यक्ष कुस्तीचा दर्जा बाजूला पडत असेल तर तो कुस्तीचा विकास म्हणता येणार नाही. कुस्ती म्हणजे नुसती धावपळ नाही. कुस्ती म्हणजे डाव, टेक्निक, ताकद, संयम आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याची कला आहे. आणखी एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे देवा थापा प्रत्येक कुस्ती एका ठराविक जोडीदारासोबतच खेळतो. तो इतर स्थानिक पैलवानांबरोबर कुस्ती खेळताना दिसत नाही. त्यामुळे कुस्ती स्पर्धेत नैसर्गिक स्पर्धात्मकता कमी होते. पारंपरिक कुस्तीत पैलवान वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांशी खेळतो. वेगवेगळ्या ताकदीचे, वेगवेगळ्या टेक्निकचे पैलवान समोर आले की खरी परीक्षा होते. पण जेव्हा प्रत्येक वेळी तोच जोडीदार, तोच प्रकार आणि तोच देखावा दिसतो, तेव्हा ती कुस्ती कमी आणि सादरीकरण जास्त वाटतं. याचा सर्वात मोठा तोटा महाराष्ट्रातील स्थानिक पैलवानांना सहन करावा लागत आहे. अनेक पैलवान वर्षानुवर्ष आखाड्यात मेहनत करतात, पहाटे उठून सराव करतात, शरीर झिजवतात, योग्य संधी मिळावी म्हणून मैदानाकडे डोळे लावून बसतात. कुस्ती हा त्यांच्यासाठी केवळ खेळ नसून उपजीविकेचा मार्ग आहे. मैदानात जो बक्षिसाचा पैसा असतो तो मेहनती पैलवानांपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. पण अनेक वेळा तो पैसा आपल्या पैलवानांच्या ऐवजी मनोरंजनाच्या नावाखाली कुस्ती करणाऱ्या त्या थपाड्याकडे जातो, अशी भावना आज उघडपणे व्यक्त होत आहे. परिणामी आपल्या पैलवानांच्या हातात निराशा येते. काही जण उपाशी राहतात तर काही जण कुस्तीपासून दूर जाण्याचा विचार करू लागतात. यामध्ये आयोजकांची जबाबदारी ही तितकीच मोठी आहे. आयोजकांना गर्दी हवी असते, प्रसिद्धी हवी असते, हे स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर कुस्तीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी ही त्यांचीच आहे. आयोजकांनी दर्जेदार कुस्त्या, मेहनती पैलवान आणि योग्य वजन गट पारंपरिक पद्धतीने स्पर्धा घेतल्या तर गर्दी आपोआप येते. महाराष्ट्राचा प्रेक्षक कुस्ती समजणार आहे. तो केवळ करमणुकीसाठीच येतो असं नाही. चांगली कुस्ती झाली तर तो आजही आखाडा भरून टाकतो. प्रेक्षकांची भूमिका ही या सगळ्यात फार महत्वाची आहे. आपण काय पाहतो, कशाला टाळ्या वाजवतो, कशाला प्रोत्साहन देतो
यावरच कुस्तीचं भवितव्य ठरतं. जर आपण केवळ दिखाव्यालाच दाद देत राहिलो तर आयोजक ही तसंच देत राहतील. पण जर आपण सुंदर डाव, योग्य टेक्निक, संयमित लढत आणि खरा संघर्ष यांना प्रतिसाद दिला तर कुस्तीचा दर्जा नक्कीच उंचावेल. महाराष्ट्राची कुस्ती ही खूप मोठी परंपरा आहे आणि ती टिकवणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीविरोधात द्वेष न ठेवता पण कुस्तीच्या हितासाठी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. मनोरंजनाला विरोध नाही, लोककलेचा अपमान नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात कुस्तीच जिंकली पाहिजे, दिखावा नव्हे. चांगल्या कुस्त्या घेऊन गर्दी वाढवणं कधीच वाईट नाही, पण केवळ गर्दीसाठी कुस्तीचा आत्मा गमावणं, खेळखंडोबा करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. धन्यवाद.